स्वभाषेचा अभिमान प्रत्येकाला असावा। ज्यांना मराठी येत नाही त्यांना आम्ही मराठी शिकवू, मात्र भाषेच्या आधारावर हिंसा मान्य नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। महाराष्ट्रामध्ये भाषेवरून हिंसा करण्याइतका महाराष्ट्र संकुचित कधीच नव्हता, असंही मुख्यमंत्री म्हणाले। प्रश्न आज तो काय तो रिक्षा भिक्षांचा काय मराठी बोललं पाहिजे वगैरेचा जो विषय आलाय, हिम्मत कशी होते मला जरा सांगा। नाही मराठी बोलणार, तुमच्या राज्यात येऊन तुम्हाला ते सांगतायत की नाही मराठी बोलणार आम्ही, आणि त्याच्यावरती आमचे मंत्री त्यांना सांगतायत बरं बरं ठीक आहे 4 महिने अजून घ्या, मराठी शिका। हिम्मत नाही तुमची, लायसन्सच रद्द करा। हेच बाकीच्या राज्यात काय होईल, हेच तामिळनाडूमध्ये जर समजा ते बोलले नाही बोलत जा तामिळ, काय होईल मला जरा सांगा तिकडे। महाराष्ट्र इतका संकुचित कधीच नव्हता की महाराष्ट्रामध्ये परप्रांतीयांनी राहू नये किंवा इथे केवळ कोणी याच लोकांनी राहावं त्याच लोकांनी राहावं अशा प्रकारची संकुचित मनोवृत्ती महाराष्ट्राने कधीच पाहिली नाही। मला असं वाटतं की स्वभाषेचा अभिमान हा असलाच पाहिजे, मराठी भाषेचा अभिमान हा असलाच पाहिजे। महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी भाषा शिकलीच पाहिजे। आणि मला निश्चितपणे असं वाटतं की जे लोक या महाराष्ट्रात वास्तव्याला आहेत ते मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न करतील, जे शिकले नाही आहेत त्यांना शिकवण्याचा प्रयत्न आम्ही करू। पण भाषेच्या आधारावर हिंसा, भाषेवर विवाद, भाषा येत नाही म्हणून कोणाला मारणं हे आम्हाला मान्य नाही।